ज्या प्रकारे काँग्रेसची कामगिरी बघायला मिळाली, काँग्रेसला अपयश सहन करावं लागलं, मोठा धक्का बसला, त्यानंतर आता नाना पटोले यांनी आपल्या पक्ष प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे। एकंदरीत काल नाना पटोले यांची दिल्ली वारी सुद्धा झालेली होती। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, आपण बघतोय काल एकंदरीत नाना पटोलेंची दिल्ली वारी झाली, वरिष्ठांसोबत भेट झाली आणि आता आज नाना पटोलेंनी आपल्या पदाचाच राजीनामा दिलाय। काय नेमकं घडतंय काँग्रेसमध्ये, सविस्तर? नाही, यामध्ये महत्वाची गोष्ट असे की अजून पक्षश्रेष्ठींची त्यांची भेट झालेली नाहीये। त्यांनी फक्त राजीनामा ते आज सादर करू शकतात किंवा आज जी पक्षश्रेष्ठींची भेट आहे त्या स्थितीमध्ये राजीनामा देण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भातली त्यांची आज भेट होणार आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं काँग्रेसचा पराभव झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती हा राजीनामा देताना दिसत आहे आणि पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्याकडे अजूनही वेट अँड वॉचची भूमिका आहे, कारण की या पराभवाचं अजून विश्लेषण झालेलं नाहीये आणि हा पराभव नक्की कशामुळे झालाय काही शंका व्यक्त केली जाते ईव्हीएम संदर्भात, तरी सुद्धा राजीनामा द्यावा यासाठी नाना पटोले यांच्यावर दबाव आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ते राजीनाम्याची तयारी असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। निश्चितच सुनील, मात्र आपण बघितलेलं होतं काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह जो आहे तो बघायला मिळालेला होता, कारण काँग्रेसच्याच काही नेत्यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती। या संदर्भात नेमकं काय सांगाल? निश्चितच, कारण की भाई जगताप यांनी साम टीव्हीशीच बोलताना या संदर्भात वक्तव्य केलं होतं की राज्यातल्या नेतृत्वाने काही कॉम्प्रोमाइज केलं का, त्या संदर्भातली सुद्धा चौकशी व्हावी आणि कार्यवाही करावी। त्यांनी राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी साम टीव्हीच्या माध्यमातून केलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती नाना पटोले यांच्यावरती दबाव होता राजीनाम्याच्या संदर्भात। त्यांनी आता तयारी केलेली आहे, पण हायकमांड त्यांचा राजीनामा स्वीकारते की नाही ही भूमिका महत्वाची आहे, कारण की अजूनही जो निकाल आहे तो निकाल महाविकास आघाडीने स्वीकारलेला नाही। त्या निकालामध्ये त्यांनी काही शंका उपस्थित केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हा राजीनामा हायकमांड स्वीकारतं की नाही हे पाहावं लागणार आहे। निश्चितच सुनील, एकंदरीत आपण बघितलेलं होतं लोकसभा निवडणूक ज्यावेळेस झालेली होती त्याआधी सुद्धा काँग्रेसमध्येच असाच काहीसा वाद जो आहे तो बघायला मिळालेला होता आणि राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष पद इतर कुणाला द्यावं अशी मागणी सुद्धा केली जात होती। या पार्श्वभूमीवर नेमकं काय सांगाल, कारण त्यानंतर लोकसभेमध्ये तर घवघवीत यश काँग्रेसला मिळालंय? निश्चितच, कारण की नाना पटोले जेव्हापासून प्रदेशाध्यक्ष झालेले आहे, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा विधान परिषदेच्या निवडणुका असतील, यामध्ये नाना पटोले यांना काही प्रमाणात यश मिळालेलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे लोकसभा आणि विधानसभेची जबाबदारी आहे ती देण्यात आलेली होती। पण लोकसभेच्या विजयानंतर ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये पराभव झालेला आहे त्याची कुठेतरी नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्यावरती दबाव होता आणि त्या परिस्थितीत त्यांनी आता हा राजीनामा जी आहे ती द्यायची भाषा केलेली आहे आणि आज पक्षश्रेष्ठींची भेटून त्यांना तो प्रत्यक्ष राजीनामा सादर केला जाईल आणि त्यानंतर हायकमांड कशा पद्धतीनं त्यावरती भूमिका घेतोय हे पाहू। निश्चितच, मात्र या संदर्भात आता नाना पटोले यांनी काही सांगितलं आहे का, काही प्रतिक्रिया समोर आली का, राजीनामा देण्याचं कारण असेल या संदर्भात नेमकी काय माहिती मिळते का, किंवा काँग्रेसच्या कोणाकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया आली आहे का? तर या संदर्भात सुनील काळे हे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट जी आहेत, माहिती जी आहे ते देत होते। मात्र आता जर आपण बघितलं तर नाना पटोले आज राहुल गांधी यांची भेट घेणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती साम टीव्हीला दिलेली आहे। प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा नाना पटोले यांनी सादर केला असल्याचं देखील कळतंय। पक्षश्रेष्ठींकडे पटोलेंनी हा राजीनामा सादर केला असल्याचं कळतंय, मात्र अजून पक्षश्रेष्ठींकडून या संदर्भात कुठलीच माहिती जी ती समोर आलेली नाही आहे। अद्याप हा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाहीये। मात्र नाना पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। महाराष्ट्राच्या निकालाची आता राहुल गांधी हे स्वतःच संपूर्ण समीक्षा करणार आहे आणि राहुल गांधी खरं तर या संपूर्ण निकाला संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे। नेमका का आपल्याला अर्थातच काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये फटका बसला यावर राहुल गांधी आत्मचिंतन मंथन करण्याची शक्यता आहे।